नाही फराळ बनवत असेल आईला चकल्या करंच्या. बरं आपण आज आज काय आहे आपलं अंकगणित श्रेणी ना अरिथमॅटिक प्रोग्रेशन. एसेंग ची एक्सरसाइज झाली आपली समची पूर्ण. मॅम आज आपण ना 6th क्वेश्चन घेणार होतो. अच्छा हा हे स्टार वाले आपले राहिलेत ना स्टार वाले. बरोबर. आता इथे हा आपण हे घेऊया 6, 7, 8 असे काहीतरी आहेत सगळे स्टार आहेत. काय दिलेलं आहे आपला 6वा प्रश्न बघा. Sum of first 55 terms in an AP is 3,300. Find its 28 term. आता गणित काय आहे की 55 टर्म्स एपीचे जे आहेत पहिले 55 टर्म पद पहिली 55 पद एपी मध्ये त्यांची बेरीज दिलेली आहे 3,300 3,300. ही पहिल्या 55 पदांची बेरीज आहे. आपले जी अंकगणित श्रेणी आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे त्याच्यामध्ये पहिले 55 टर्म्स जे आहेत 55 टर्म्स त्यांची सम दिलेली आहे 3,300. आणि आपल्याला शोधायला काय सांगितलंय तर 28 टर्म शोधायला सांगितले. 28 टर्म म्हणजे काय शोधायला सांगितलंय. 28 टर्म म्हणजे असं नाही सांगितलं त्यांनी. सम ऑफ 28 टर्म नाही सांगितलं. 28 टर्म फाइंड आउट करा. फाइंड 28 टर्म. जर आपल्याला सम पहिल्या 20 करायचं असतं पण आता 28 टर्म म्हणजे T28 म्हणजे 28वा पद शोधायचं. 28व्या क्रमांकावर कोणतं पद आहे. प्रश्न कळला का. दिली आहे आपल्याला बेरीज 55 पदांची बेरीज 55 टर्म्सची सम दिलेली आहे. जे सम असे आपले पद असतात की ना पहिला दुसरा तिसरा चौथा 5वा 6वा 7वा असे पहिले जे 55 पद आहेत त्यांची बेरीज 3,300 आहे. आणि आपल्याला शोधायचंय 28व्या क्रमांकावर असलेलं पद T28. सोपं आहे हे गणित. कसं सोडवणार बघा. आपल्याला बघा एसएनचा फॉर्म्युला जर आपण वापरला तर सम दिलेली सम आहे. काय काय गिवन आहे आपल्याला. गिवन एकच गोष्ट दिलंय S55 गिवन आहे. सम दिलेले ही एकच गोष्ट दिलेली आहे. बाकी ए नाही माहिती डी नाही माहिती काहीच माहित नाही. फक्त S55 माहित आहे आपल्याला. आणि शोधायचंय T18 18व पद 28व पद सॉरी T28. कळते का. प्रश्न कळला का. तर द्या. जी 4 डोकी आहे त्यानंतर द्या. काहीतरी कळलं का प्रश्न. स्क्रीन दिसते. येस मॅम. प्रश्न कळला. येस मॅम.
आता आपण S55 दिलेला आहे, तर S सम दिले की नाही, मग आधी समचा फॉर्म्युला वापरू. आता S55 दिला, मग मी 55 साठी N55 आहे, Nच्या जागेवर 55 टाक. हा S55 जो आहे तो मला दिलेला आहे 55 टर्मची सम 3300. 2A plus 54, 55 minus 1, 54 D. इथपर्यंत कळला? हे कळलं का? येस मॅम. 3655 by 2. आता हे ना 2A plus 54D आहे ना, 2A plus 54D. तर याच्यातून मी 2 कॉमन काढू शकते का? या ब्रॅकेट मधून 2 सामायिक निघतील का? इथे 2 आहे आणि ते 54 आहे. 54 पण 2 ने डिव्हिजिबल आहे. 2 ने भाग जाणारी संख्या आहे 54. मी 2 सामायिक काढू शकते या दोघांमध्ये. 2 सामायिक काढल्यानंतर 2 गुणिले 27 केल्यावर 54 मिळतात. याच्यातले हे 2 मी कॉमन काढणार, बाहेर काढणार. हे 2 कॉमन काढल्यानंतर राहणार काय ब्रॅकेट मध्ये? A प्लस इथला 27 D. बरोबर आहे? 54 मधून 2 म्हणजे 2 ने भागायचं असतं, वजा नाही करायचे. खूप मुलं वजा करतात. मग हे 2 आणि हे 2 गेले. 3300 is equal to 55 A plus 27 D. आता 55 जो आहे तो तिकडे जाऊन डिवाइड होणार. 3300 डिवायडेड बाय 55 आणि इथे राहिलं या बाजूला A plus 27 D. इथे भाग लावल्यानंतर 11 ने भाग होतो. 11 5 55, 11 33 0 0. 5 1 5 5 36 0 म्हणजे 60 आलं. A प्लस 27 D ची जी किंमत आहे ती 60 आली आहे. 60. आता A प्लस 27 D. आता मला T28 काढायला सांगितले, पण त्यांनी मला आता हे सगळं सिम्प्लिफाय केल्यानंतर मला A अधिक 27 D ची किंमत 60 मिळाली. पण मला शोधायचं काय आहे? मला 28वे पद शोधायचं आहे, T28. मग T28 साठी Tn चा फॉर्म्युला वापरणार. Tn is equal to A plus N minus 1 T. T28 साठी जर फॉर्म्युला वापरला तर A अधिक 28 वजा 1 T. T28 बरोबर A अधिक 27 D. म्हणजे A अधिक 27 D म्हणजेच काय आहे? तर T28. म्हणजे 28वे पद जे आहे ते आपल्याला A अधिक 27 D ने मिळणार आहे. आणि A अधिक 27 D ची किंमत आपल्याला ऑलरेडी मिळालेली. A अधिक 27 D म्हणजेच T28 आहे. बघा या दोघांची उजवी बाजू सारखी आहे. दोन्ही जे समीकरण आहे त्याची उजवी बाजू सारखी आहे, त्यामुळे त्यांची डावी बाजू पण सारखी असणार. A अधिक 27 D. दोघांची 1 आणि 2 ची उजवी बाजू सारखी असल्यामुळे डावी बाजू पण सारखी असणार. डावी बाजू सारखी म्हणजे 60 बरोबर T28. म्हणजे T28 जो असणार तो 60 असणार. फ्रॉम 1 and 2. पण उजवीकडे सेम मिळाले आपल्याला A अधिक 27 D, A अधिक 27 D. म्हणजे उजवी बाजू सारखी आहे म्हणून डावी बाजू पण सारखी आहे. म्हणजे 60 बरोबर T28. म्हणजे T28 60 आहे असं थोडक्यात त्याचा अर्थ होतो.
मिळालं आपल्याला 28वं पद डायरेक्ट मिळालं. 55 पद सोडवलं ना, 55 पदांची जी सम आहे ती सिम्प्लिफाय केली, मग मला ए अधिक 27 डी 60 मिळालं आणि ए अधिक 27 डी म्हणजेच 28वा टर्म आहे, T28 आहे. कळलं? येस मॅम. पुढचं घ्यायचा. येस मॅम. आता पुढची जी गणित आहे ही आपल्याला येणार जास्त मार्काला, 3 किंवा 4 मार्काला येऊ शकतात, त्यामुळे ही लक्षात ठेवायची. आता इथे काय दिलंय, इन अँड एपी, म्हणजे एक एपी आहे आणि या एपी मध्ये sum of 3 consecutive terms is 27 and their product is 504. Find the terms. म्हणजे अशी कोणती तरी एक एपी आहे, अशी कोणती तरी एक एपी आहे. आता काय एपी आहे ती माहित नाही, त्याच्यामध्ये सम ऑफ 3 कन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे कुठले तरी मधले, आता एपी मध्ये कसे खूप सारे नंबर्स असतात, जसं आता मी एखादी एपी समजा इथे लिहिली, तरी माझी एपी आहे, त्याच्यामध्ये खूप सारे पुढे पण टर्म्स आहेत, 17, 19, 21, 23. तर इथे ना मधले कुठले तरी असे 3 टर्म आहेत कन्झिक्युटिव्ह. कन्झिक्युटिव्ह म्हणजे एका मागोमाग एक येणार. कुठलेही 3, कुठलेही 3, कोणतेही. आता मी 11, 13, 15 घेतलं, पण कुठलेही 19, 21, 23 मला माहित नाही ते 3 कोणते आहेत, पण ते कन्झिक्युटिव्ह आहेत. कन्झिक्युटिव्ह म्हणजे एका मागोमाग एक येणारे असे 3 टर्म्स आहेत. 3 कन्झिक्युटिव्ह टर्म्स. त्या एपी मध्ये खूप सारे आहेत की नाही टर्म्स, त्याच्यातले कुठले तरी 3 टर्म जे बरोबर एका मागोमाग एक आलेले आहेत. त्या तिघांचं ते एका मागोमाग एक येऊन 3 जे टर्म्स आहेत त्या टर्म्सची मला सम दिलेली आहे 27. आता ते टर्म माहित नाही कोणते आहेत, आपल्याला त्या एपी पण माहित नाही कोणता आहे. हे मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिलंय. एपी काय आहे, त्याचा पहिला टर्म काय आहे, डिफरन्स काय आहे, फरक काय आहे, काही माहित नाही आपल्याला. ना पहिला टर्म माहित आहे, ना सामान्य फरक डी माहित आहे, ना ए माहित आहे, ना तो एपी माहित आहे. आपल्याला फक्त त्यांनी एवढंच सांगितलंय की असा एक एपी आहे कोणता तरी ज्याच्यामध्ये 3 कन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे कुठलेही 3 एका मागोमाग एक येणारे जे टर्म्स आहेत, कुठलेही त्या एपी मध्ये कुठेही येणार आहे, पण ते 3 सलग येणार आहेत एका मागोमाग एक. पण मग ते असे टर्म्स आहेत ज्यांची सम 27 आहे, ज्यांची बेरीज 27 आहे. सम आणि त्यांचा गुणाकार प्रोडक्ट अँड देअर प्रोडक्ट म्हणजे त्या 3 जे टर्म्स आहेत कन्झिक्युटिव्ह त्यांचा गुणाकार केला तर 504 मिळतो, त्यांची बेरीज केली तर 27 मिळतो. तर आपल्याला ते टर्म्स फाइंड आउट करायचं. फाइंड द टर्म्स. प्रश्न कळला? येस मॅम. आता प्रश्न कळायला पाहिजे की 3 कन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत एपी मधले. आता एपी मधले जर कन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत तर ते आपण काय घेऊ शकतो हे तुम्हाला दिलेलं आहे की ते जे कन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत ते ब्रॅकेट मध्ये बघा तुम्हाला दिले की अज्युम दॅट 3 कन्झिक्युटिव्ह टर्म्स इन एपी आर ए मायनस डी, हा एक टर्म, दुसरा टर्म ए आणि तिसरा टर्म ए प्लस डी, असे ते आपण अज्युम करायचे की ते जे 3 टर्म्स आहेत एपी मधले ते अज्युम करा. पहिला टर्म ए मायनस डी, अज्युम 3
3 consecutive terms in AP as फर्स्ट टर्म जो घेतलेला आहे. फर्स्ट म्हणजे एपी मधला नाही, आपण असेच घेऊ ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी असे 3 टर्म. पहिला दुसरा तिसरा. आता पहिला दुसरा तिसरा म्हणजे एपी मध्ये पहिला दुसरा तिसरा असेलच असं नाही, कुठला पण मध्ये पण ती पहिला दुसरा तिसरा, मधले कुठलेही 3, ते पहिले 3 पण असू शकतात किंवा मधले कुठलेही पण असू शकतात. कळलं का? ते 3 टर्म असे घ्यायचे, ए मायनस डी, ए प्लस डी. आता आपल्याला 2 कंडिशन दिलेल्या आहेत. पहिली कंडिशन अशी दिली की हे जे 3 टर्म्स आहेत यांची सम 27 आहे, आणि दुसरी कंडिशन दिली आहे की त्यांचा या तिघांचा पण गुणाकार 504 आहे. मग आता त्या कंडिशन वापरूया आपण. बाय फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशन नुसार त्यांनी आपल्याला सम दिलेली आहे या तिन्ही टर्म्सची. आम्ही या तिन्ही टर्मची सम करू. ए मायनस डी पहिला टर्म प्लस ए दुसरा आणि हा तिसरा, या तिघांची सम इज इक्वल टू 27. एवढं बरोबर? येस मॅम. आता इथे ब्रॅकेट काढून टाक. ए प्लस डी प्लस ए प्लस ए प्लस डी. आता मायनस डी प्लस डी कॅन्सल होणार, आणि बाकी हे ए प्लस ए म्हणजे 3a इज इक्वल टू 27. 3 तिकडे जाऊन डिवाइड होतो. 390. ए ची व्हॅल्यू मला आता मिळाली. आता ए म्हणजे पहिला टर्म नाहीये, ए म्हणजे त्या याच्यातला टर्म आहे, त्या 3 मधला एक टर्म आहे, मधला 3 टर्म आहेत ना आपले. एक ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. तर ए मिळालाय मला 9 आहे, ए मधला टर्म 9 आहे. पण हे 2 टर्म मिळवण्यासाठी मला डी आता शोधावा लागेल. डी मिळाल्याशिवाय हे 2 टर्म नाही. ए मिळाला मला 9 आहे, पण आता डी पण शोधावा लागेल ना. डी शोधला तर हे 2 पहिला आणि तिसरा टर्म मिळू शकतो. पण त्यासाठी दुसरी कंडिशन वापरा, बाय सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन मध्ये आपल्याला दिलंय की या तिघांचा गुणाकार 504 आहे. तिघांचा म्हणजे या 3 आपल्या जे टर्म्स आहेत ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी, त्या तिघांचा गुणाकार कर गुणिले ए प्लस डी. त्या तिघांचा गुणाकार 504 आहे. तर या तिघांचा गुणाकार करताना बघा, हा मी काय करते, ए ची व्हॅल्यू इथे टाकते. ए ची व्हॅल्यू मला इथे मिळालेली आहे 9, त्यामुळे मी 9 मायनस डी इंटू 9 प्लस डी 504. आता हा जो 9 आहे ना, तो मी इकडे नेऊ शकते कारण तो एकटा आहे 9, त्याला तो मल्टिप्लाय आहे या दोघांबरोबर, तो इकडे आणून मी डिवाइड करते बदला 9, कारण तिघांचा पण गुणाकार आहे. वेगळे राहणार हे 2 ब्रॅकेट 9 मायनस डी आणि 9 प्लस डी, आणि इकडे 504 आणि डिवायडेड बाय तो हा जो 9 आहे तो इकडे आणला, तो डिवाइड झाला. 9 म्हणजे 9 5 45. हे बरोबर आहे? येस मॅम, बरोबर आहे. आता इथे पुढे काय होणार, आता हे जे 2 ब्रॅकेट आहे, हे 2 ब्रॅकेट आपण ओपन केले तर आपल्याला असा फॉर्म्युला आहे बघा, ए प्लस बी एका ब्रॅकेट मध्ये असेल आणि एका ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी असेल. त्याचा आपण विस्तार एक्सपान्शन कसं करतो, ए प्लस बी ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं. म्हणजे हे कसे आहेत ब्रॅकेट, दोन्ही मध्ये टर्म सेम आहेत, ए आणि बी, फक्त साइन वेगवेगळी, एकामध्ये प्लस एकामध्ये मायनस आहे. सेम इथे पण तेच आहे.
टर्म सेम आहेत 9 आणि डी. इथे पण 9 आणि डी, पण एका ब्रॅकेटमध्ये प्लस आहे, एका ब्रॅकेटमध्ये मायनस आहे. मग इथे आपण हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. आता फॉर्म्युला कसा वापरायचा की फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. इथे पहिला टर्म 9 आहे, त्याचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्म म्हणजे डी चा स्क्वेअर इज इक्वल टू 56. नाइन स्क्वेअर 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56. आता मला डी ची व्हॅल्यू मिळू शकेल. हा जो मायनस डी स्क्वेअर आहे तो मी इकडे नेते, कारण तो मायनस आहे. प्लस असता तर तो इथेच ठेवला असता, ह्या 81 ला तिकडे नेला असता, पण आता मायनस आहे तर याला डी स्क्वेअरला इकडे नेते, तो इकडे आला प्लस होईल आणि हा 56 इकडे आणून तो मायनस होईल. मायनस डी स्क्वेअर प्लस 81 मायनस 56 किती होता? 25. डी स्क्वेअर 25 आला, डी काय असेल? 5. पण जेव्हा पण आपण स्क्वेअर रूट घेतो ना तेव्हा 2 स्क्वेअर रूट असतात. कोणत्याही नंबरचे 2 स्क्वेअर रूट असतात. कोणते माहित आहे? एक प्लस असतो आणि एक मायनस. डी ची व्हॅल्यू 2 मिळते, एक +5 आणि एक -5. स्क्वेअर रूट आहे ना 25 चे. कुठल्याही नंबरचे, कोणत्याही परफेक्ट कुठल्याही नंबरचे 2 रूट असतात, प्लस आणि एक मायनस. डी तुम्ही +5 घ्या आणि मॅम 56 कुणाचा स्क्वेअर आहे? 56 कुणाचा स्क्वेअर आहे? स्क्वेअर तो ना कोणाचा. आपण हा 56 इकडे आणला, मायनस झाला तो स्क्वेअर नाहीये कोणाचा. हा इकडे आणला, हा राईट साइडला होता 56. पण हे सॉल्व्ह केलं ना, हे 9 हा डिवाइड झाला, मग इकडे 56 आला. मग मी डी ची व्हॅल्यू पाहिजे, मग डी स्क्वेअर मायनस होता तो तिकडे नेला का, कारण तो प्लस होईल ना तिकडे नेला राईटला. हा मायनस डी स्क्वेअर या बाजूला का नेला, कारण हा मायनस आहे, तो प्लस पॉझिटिव्ह करावाच लागतो आपल्याला. तसा पण त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, त्याला पॉझिटिव्ह करावा लागतो. म्हणून मी याला मायनस डी स्क्वेअरला इकडे नेला, तो प्लस झाला आणि हा 56 इकडे आणला, तो मायनस झाला. कळलं का? येस मॅम, समजलं. तर च्या व्हॅल्यू 2 येणार, एक +5 आणि एक -5. आता एक काम करा, एकदा डी +5 घेऊन तिन्ही पण नंबर्स काढा आणि डी -5 घेऊन 2 पॉसिबिलिटीज येऊ शकतात. D5 असेल तर पहिला नंबर जो आहे तो A - D आहे, दुसरा A आहे आणि तिसरा A + D आहे. A ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी मिळालेली आहे मग अशी 9 आहे. A9 - D5 म्हणजे हे किती येईल? 9 - 5 4. 4. A आपला ऑलरेडी, A मधला टर्म आपल्याला ऑलरेडी मिळालेला आहे 9 आणि A + D म्हणजे 9 + 5 14. म्हणजे आपले जे 3 कन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत एपी मधले ते 4, 9 आणि 14 असे. ते जे 3 नंबर ज्याच्याबद्दल आपल्याला दिलं होतं की त्यांची सम 27 येते आणि मल्टिप्लिकेशन किती येतं? 50. आता D -5 जर घेतला तुम्ही तर A - D, A9 आहे 10, मायनस 14, D जो आहे ना D 15, 16, 17, -5 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27. होते ना 27 बेरीज.
आणि यांचा गुणाकार केलात ना तिघांचा तर 504 येणार तुमचा. बघा करून, कारण दोन कंडिशन दिल्यात ना, सम 27 आणि प्रोडक्ट 504. आता हे -5 घेऊन कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज येऊ शकतात. b इज इक्वल टू -5, a 9च आहे, मायनस b -5, मायनस मायनस तेच येणार उत्तर, फक्त उलटे येतील. a 9 आणि तिसरा नंबर a प्लस d, 9 मायनस 9 प्लस मायनस, तेच येणार, फक्त उलटे आले. 14 9 4, हे 4 9 49. मागे आन्सर काय एकच आहे की हे दोन्ही आहेत आन्सर, जरा बघा. म्हणजे तेच नंबर आले, फक्त 4 9 14 आणि इथे 14 9 4 असे आले. एकदा आन्सर चेक करा ना मागे. करतोय ना कोण चेक मागे आन्सर? मॅम त्या दोघांची मल्टिप्लिकेशन 504च येते. नाही नाही पण मागे आन्सर हे दोन्ही आहे की एकच आहे कोणतं तरी? दोन्ही पण आहेत. दोन्ही पण आहेत ना, मग हे दोन्ही सोडवावे लागतील. म्हणजे 5 पण घ्या, म्हणजे 4 9 14 किंवा 14 9 4 असं. कळलं काय केलं हे गणित कसं सोडवलं आपण? आपल्याला ते जे 3 कन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत ते एक a मायनस डी घ्यायला सांगितलंय, दुसरा a आणि तिसरा a प्लस डी. आपल्याला एक पहिली कंडिशन दिली होती की त्यांची सम जी आहे ती 27 आहे, म्हणून आपण a मायनस तिन्ही टर्म घेतले, a मायनस डी प्लस a प्लस डी. मग ते ब्रॅकेट काढल्यानंतर हा एक मायनस डी प्लस डी कॅन्सल झाला आणि 3 a आहे, a प्लस a, 3a इज इक्वल टू 27. मग a 9 मिळाला आपल्याला. a 9 मिळाल्यानंतर आपण दुसरी कंडिशन वापरली. दुसऱ्या कंडिशन मध्ये आपल्याला त्याचं प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन 504 दिलं होतं, म्हणून मी काय केलं यांचं मल्टिप्लिकेशन. पण मला a मिळालेला होता 9, मग तो मी इथे टाकला. 9 मायनस डी इंटू a च्या ठिकाणी 9 इंटू 9 प्लस डी. हा 9 जो मधला 9 आहे ना, हा एकटा नंबर आहे ना, ह्याला इकडे नेला, तो तिकडे जाऊन डिवाइड झाला. राहिलं 9 मायनस डी 9 प्लस डी. आता इथे मी कुठला फॉर्म्युला वापरला? इथे मी a प्लस बी a मायनस बी, सेम टर्म असतील दोन्ही ब्रॅकेट मध्ये, टर्म सेम, फक्त साइन वेगळी वेगळी असेल तर त्याचं एक्सपान्शन आपण फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर असं करतो. फर्स्ट टर्म इथे 9 आहे आणि सेकंड टर्म डी आहे. फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे 9 स्क्वेअर आणि डी चा स्क्वेअर डी स्क्वेअर. नंतर मी आणखी डी साठी सिम्प्लिफाय करते. डी स्क्वेअर मी काय आहे मायनस आहे की नाही, त्याला प्लस करण्यासाठी मी त्या बाजूला नेलं आणि हा 56 या बाजूला आला. 56 इकडे प्लस आहे, तो इकडे आला मायनस होणार आणि हा मायनस डी स्क्वेअर तिकडे गेल्यानंतर तो प्लस डी स्क्वेअर झाला. आणि मग डी स्क्वेअर 25 आला. मग डी ची व्हॅल्यू 2 येणार, एक +5 एक -5. +5 घेऊन हे तिन्ही टर्म्स मी काढले आणि -5 घेऊन पण तिन्ही टर्म्स काढले. कळलं? येस मॅम. स्क्रीनशॉट घ्यायचंय तुम्हाला? येस मॅम, घ्यायचा आहे. कारण हे आपल्याला जास्त मार्क येतात. छोट
एका ह्याच्यात नाही बसत. असं घ्या आधी स्क्रीनशॉट. मॅम हा घेतला गेला. घेतला मॅम. पुढचं पण तसंच आहे, पण आता मगाशी 3 दिले होते ना टर्म, आता तुम्हाला 4 दिलेले. सेम तसंच गणित आहे, पण आता 4 टर्मचं दिलेलं. बघा, फाइंड 4 consecutive terms in an AP. म्हणजे 4 असे कन्झिक्युटिव्ह म्हणजे एका मागोमाग येणारे असे 4 AP मधले टर्म्स आहेत ज्यांची सम 12 आहे, म्हणजे त्यांची बेरीज 12 आहे. आणि दुसरी कंडिशन काय, पहिली कंडिशन त्या चौघांची पण बेरीज 12 आहे. 4 जे टर्म आहेत त्या सगळ्यांची बेरीज 12 आहे. आणि दुसरी कंडिशन दिले सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म. म्हणजे दुसरी जी अट काय दिली की तिसरं आणि चौथ्या टर्मची पण समज दिली. मगाशी आपल्याला प्रोडक्ट दिलं होतं, गुणाकार दिला होता तिघांचा. आता गुणाकार दिला नाहीये, दोन्ही पण बेरजाच दिलेले आहेत. पहिली बेरीज कोणाची दिली, 4 टर्मची दिली. आणि दुसरी बेरीज कोणाची दिली, तिसऱ्या आणि चौथ्या टर्मची बेरीज 14 आहे. 4 टर्मची बेरीज 12 आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्याची बेरीज 14 आहे. कळलं? त्याचं पण तुम्हाला दिलेलं आहे कसे अज्युम करायचे 4 consecutive terms. Assume the 4 consecutive terms in APR A minus D, A plus D, आणि पुढचा चौथा जो आहे तो A plus 2D. पहिले 3 मगाशी होते तेच आहेत, A minus D, A plus D, आणि आता चौथा कसा अज्युम करायचा, A plus 2D असं अज्युम करायचं. कळलं? येस मॅम. Assume 4 consecutive terms in AP as पहिले 3 जे मगाशी होते तेच A minus D, A plus, आणि चौथा एक ऍड होणार A plus 2D. पहिले 3 आहे तेच आपले A minus D, A plus D, आणि चौथा A plus 2D. आता पहिली कंडिशन काय दिली आहे, बाय फर्स्ट कंडिशन की या चौघांची पण चौघांची पण बेरीज 12 आहे. A minus D plus A plus A plus D plus A plus 2D is equal to 12. A minus D plus A ब्रॅकेट काढून टाकतात. त्याच्यामध्ये हा मायनस डी आणि हा प्लस डी कॅन्सल होणार. तर ए किती आहेत बघा, 1 2 3 आणि 4 ए आहेत, आणि हा 2D पण राहिलेला आहे. 4A plus 2D is equal to 12. इथपर्यंत कळलं? येस मॅम, समजलो. आता हे तुम्हाला एक इक्वेशन मिळालं, जे आपलं इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे बघा, आपण पहिल्या धड्यामध्ये शिकलो, 2 चलातील रेषीय समीकरण. तसंच आहे ना? येस मॅम. आता याला थोडं आणखी सिम्प्लिफाय करता येईल. 2 ने भाग जाणारे सगळे सहगुणक आहेत, 4 2 12, त्या सगळ्यांना 2 ने भाग जाऊ शकतो.
2 ने भाग केल्यावर इथे 2a, 2 दुणे 4, 2a अधिक काय लिहू इथे? 2 ने भाग लावायचा. डी डी बरोबर इथे 6. 6. हे तुमचं पहिलं एक इक्वेशन मिळतं. इथे तुमची पण नाही मिळाले. मगाशी पहिल्या कंडिशन वरून ए ची व्हॅल्यू मिळालेली, पण आता नाही मिळाला. आता इक्वेशन मिळाले. इक्वेशनला 1 नंबर देते मी. आता मॅम सेकंड आपण याला कंडिशन अजून काय सिम्प्लिफाय होती? करू शकतो. 2 ने 6 ला डिवाइड केलं तर नाही नाही नाही, तसं नाही करू शकत. तसं नाही करू शकत, कारण आता ए आणि डी डिवाइड केलं तर तुला सगळ्यांना डिवाइड करावं लागेल. म्हणजे याला पण करावं लागेल, याला पण लागेल, डी ला पण. परत मग डी आपण 2 राहतं. ज्यांना भाग सगळ्यांना जात असेल तर लावा. मगाशी कसं होतं, आधी कसं होतं, तिघांना पण 2 ने भाग जात होता. इथे 4 होते, इथे 2 होते, इथे 12 होते. कळलं का? आता Yes, नाही भाग ma'am. लावू शकत, कारण आता डी कडे काही नाहीये. हे आहे तसंच ठेवायचं. सेकंड कंडिशन काय होती की सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. म्हणजे थर्ड आणि फोर्थ टर्मची सम 14 आहे, 14 आहे. आता थर्ड टर्म कुठला आहे आपला? थर्ड आणि फोर्थ टर्म हा बघा, हा तिसरा आहे आणि हा चौथा आहे. ए प्लस डी आणि ए प्लस 2d. तिसरा आणि चौथा यांची बेरीज 14 दिलेली, 14 दिलेली. थर्ड टर्म ए प्लस डी आणि फोर्थ टर्म ए प्लस 2d यांची. हे ब्रॅकेट आता मी ओपन करते. काय जाणार नाही याच्यामध्ये, कारण सगळे प्लस प्लसच आहेत, त्यामुळे बेरीजच होणार. ए प्लस ए 2a होईल आणि डी प्लस 2d किती? मॅम क्वेश्चन रिपीट करा. हे बघ, आता हा ए आणि ए ऍड झाला, 2a झाला, आणि हा डी आणि हा 2d एकत्र आले तर बेरीज झाली तर बेरीजच होणार, कारण प्लस 3D. प्लस आहे दोन्ही. 3D. इज इक्वल टू 40. आता आपण हे इक्वेशनच मिळालं तुम्हाला, तर हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल, जसं आपण इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये सॉल्व्ह केलं. एकाखाली एक मांडू, कारण ए चा कोइफिशियंट सेम आहे बघा, पहिल्यात आणि दुसऱ्यात. त्यामुळे कोइफिशियंट इक्वल करायची गरज नाही आपल्याला. एका व्हेरिएबलचा ऑलरेडी कोइफिशियंट सेम आहे. बोला, असं सोडवतं ना बाय इक्वेटिंग कोइफिशियंट. ऑलरेडी त्याचा जो सहगुणक आहे तो सारखाच आहे. असे दोन इक्वेशन, बरोबर? येस मॅम. आता या दोघांचं कोइफिशियंट सेम आहे, ते घालवायचे. घालवण्यासाठी काय करू? बेरीज करायला लागेल की वजाबाकी करू? वजाबाकी. वजाबाकी का? कारण साइन सेम आहे, चिन्ह सारखे आहे, ते असे जाणार नाही. एकाचं चिन्ह बदलावं लागेल. खाली जे समीकरण आहे त्या सगळ्यांची चिन्ह बदलतील. हा 2a प्लस आहे तो मायनस होणार. आपण 3d प्लस आहे मायनस होणार. आपण 14 प्लस आहे मायनस होणार. तर 2a हा प्लस 2a आणि हा आता मायनस 2a झाला. हे काय होणार? टू ए मायनस 2a 0. त्यानंतर हा याचं उत्तर काय येईल? प्लस डी आणि आता बदललं ना साइन, मायनस 3d. 2d मायनस 2d. मोठ्या नंबरची साइन द्यायची. -6 -8 -8. मायनस मायनस जाणार
2d इज इक्वल टू 8 राहिला. आता d इथेच ठेवणार, 2 तिकडे जाऊन डिवाइड होईल. D is equal to 4. D4 आलं. आता D4 आल्यावर A आपल्याला मिळेल. A साठी कुठलं तरी एक इक्वेशन घ्यायचं. 2a plus d is equal to 6. पहिलं इक्वेशन घ्या. Put value of d in equation first. Put value of d is equal to 4 in equation 1. आता इथे d च्या जागेवर टाका व्हॅल्यू 4. 2a plus d च्या जागेवर 4. पुढे काय लिहू? Six minus 4 is equal to 2a. 2a is equal to 6 minus 4. इथे 2a is equal to 2. And a is equal to 2 by A is equal to 1. आता a पण मिळाला, d पण मिळाला. आता आपल्याला चारही जे कन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत ते मिळू शकतात. Therefore, 4 consecutive terms are पहिला जो टर्म होता तो कोणता होता? a minus d. a minus d. आता a किती आहे? a ची व्हॅल्यू काय आली? a ची 1 आहे आणि d ची किती आलेली? 4 आली. a minus d. a minus d म्हणजे 1 a ची व्हॅल्यू minus 4. किती येतं? 1 minus 4. One minus 4. कोणीतरी सांगा. 1 minus 4. a ची व्हॅल्यू टाकली 1 आहे a ची व्हॅल्यू आणि d ची 4. वन minus 4 -3. त्यानंतर दुसरा नंबर a आहे. दुसरा टर्म a तर 1 आहे, पण 1 आहे. तिसरा a plus d आहे. a plus d म्हणजे 1 plus 4. 5. चौथा a plus 2d. चौथा a plus 2d आहे. a1 plus 2d म्हणजे 2 into 4. 4d ची व्हॅल्यू 4 आहे. तर 1 9 plus 2 into 4 8 आहे. 9. तुमचे जे 4 कन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत ना ते -3, 1, 5 आणि 9. 5, 9. आता यांची सगळ्यांची बेरीज केली तर 12 येते का बघा. चौघांची पण. आणि तिसऱ्याची आणि चौथ्याची बेरीज 14 येते का बघा. कारण आपल्याला कंडिशन कशा होत्या. पहिली कंडिशन होती की चारही नंबरची सम 12 आहे. दुसरी कंडिशन होती की तिसऱ्याची आणि चौथ्याची बेरीज 14 आहे. मॅम यांची बेरीज 12 येत नाहीये. का? कसं नाहीये बघ. -3, 1, 5, 9. तू साइन नाही कन्सिडर करत. साइन पण कन्सिडर करायचे असते. -3, 1, 5, 9. आधी हे जे 3 पॉझिटिव्ह नंबर आहेत प्लस 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 सगळ्यांची साइन प्लस आहे यांची आधी बेरीज होणार. बेरीज करून घ्या. कारण 1 हा मायनस नंबर आहे त्यामुळे तो ऍडिशन मध्ये घेऊ नका. तो निगेटिव्ह आहे. +1 +5 +9 हे किती होतील? 15 +15. आता जरी यांना ऍड करायला सांगितलं तरी ते हे ऍड नाही होत. आपल्याला बोलले ऍडिशन म्हणून ऍडिशन नाही करत ना आपण लगेच. आपण ऍडिशन होणार की सबट्रॅक्शन हे साइन वरून तुम्हाला सांगणार ते ऍडिशनच बोलताना. पण ऍडच होतात असं नाही. ते साइन वरून डिसाइड होतं की ते ऍड होणार की सबट्रॅक्ट.
यांचं काय होईल मग? सबट्रॅक्शन. किती उत्तर आहे? 12. बस 12 आहे. कळलं? येस मॅम, मी फक्त एवढं सॉल्व्ह केलं की 9 आणि 5 14 येत आहेत, तर ते 12 कुठे येईल? हा, तेच ते लॉजिक आहे. तू लावलं बरोबर, कारण तो पहिलाच आपल्याला प्रश्न आहे. जेव्हा आपण पहिलं गणित जेव्हा बघू ना, तेव्हाच आपल्याला क्लिक व्हायला पाहिजे होतं. अरे 4 नंबरचे सम तर 12 आहे, मग या 2 नंबरचे सम 14 तर कशी असू शकते? याचा अर्थ कुठला तरी एक नंबर निगेटिव्ह आहे त्याच्यामध्ये, तेव्हा क्लिक व्हायला पाहिजे होतं. कळलं का? 4 नंबरची सम जर 12 येते आणि 2 नंबरची सम 14 आहे, याचा अर्थ त्या पहिल्या दोघांपैकी कोणतरी निगेटिव्ह नंबर आहे. कारण लॉजिक आहे, तुझं लॉजिक बरोबर आहे, पण निगेटिव्ह नंबर असल्यामुळे ते सबट्रॅक्ट होत. कळलं का? येस मॅम. हे कळलं ना? हे स्क्रीनशॉट घ्यायचंय. येस मॅम. मॅम घेतला. मॅम हा पण घेतला. कळलं सगळ्यांना? येस मॅम. बाकीचे मुलं आहेत की नाही? भाग्यशीच फक्त मला उत्तर देते एकटीच. बाकीचे ऐकतात की नाही? बरं, आपला आपण बाकीचं पुढे शिकू. ठीक आहे? येस मॅम. गुड नाईट. टेक केअर. बाय.